मित्रांनो, प्रत्येक वेळेला व्हिडिओ जेव्हा बनवते ना, खरं सांगते मला आज नसरापूर इथं ही घटना घडलेली आहे आणि मला खरंच करमना झाले. आज मला काही काम पण करू वाटणं झाले. का तर विचार करा, एक 3.5 वर्षाचं बाळ आहे हो, आणि अशी कृती कशी करावं तरी कशी वाटते लोकांना. हा मनुष्य जन्माला कलंक आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, हे कलियुग आलेलं आहे. आता हे नाते गोते किंवा हे काही महत्त्वच नाही राहिलेलं बघा या दुनियामध्ये. आणि खरं तर मला काय बोलावं सूचना झाले, पण एवढ्यामध्ये पण मी एवढं सांगते का तर माझी मैत्रिणी एक नसरापूरचीच आहे. त्यामुळं नाही का, म्हणजे मैत्रीण नसरापूरची आहे म्हणून नाही, पण मी त्या गावाला गेलेली आहे वगैरे नाही का. पण आहे ते खेडेगावासारखं गाव म्हणजे जे आहे, पण असं म्हणजे कधी कधी असं वाटतं की नाही का, की असं का घडावं, काय असं करून भेटतं लोकांना काय माहीत. अरे तुम्हाला एवढंच तुमच्या गांडीला मस्ती आहे तर या सरकारनं खूप काही नियोजन तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे ना, खूप काय केलेलं आहे. तिथं खपाव ना एखाद्या लहान बाळाशी आणि कोणाच्या माया बहिणीच्या आयुष्याशी का खेळतात तुम्ही? हां, कशासाठी एवढं सगळं करता? त्यामुळं नाही का, या सरकारला पहिली गोष्ट तर सगळ्यात जास्त या सरकारला मी टीका का करते माहिती आहे का? का तर हे सरकार जे आहे ना, हे फक्त फिरण्यामध्ये, रोड बनवण्यामध्ये आणि एकूण एकाला नावं ठेवण्यामध्ये ह्या पक्षानं काय केलं, त्या पक्षानं काय केलं, आज आम्ही असे ह्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य आणि याचे साल निघून चाललेत. जनतेचं काही यांना घेणं देणं नाही. जनतेच्या लेकरांवर अत्याचार होऊ, का एखादी माय बहीण रेपनं मरू किंवा तिचं लेकरू मरू किंवा काही त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. मी याच्या आधी पण व्हिडिओ असा बनवलेला होता की राहिलं गोरगरिबांची मुलं, ज्यांच्या घरी 2-2, 3-3 मुलं आहेत, ज्यांच्या हातामध्ये काम नाही आहे, त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला होता. त्या व्हिडिओला पण काय मला जास्त सपोर्ट नाही भेटलेला. ठीक आहे, काय हरकत नाही, मी सपोर्टसाठी थोडंच करते. माझं जे मनाची जी हालचाल आहे ती तुम्हाला मांडते मी. मला सपोर्ट करा वगैरे काही मला गरज नाही हे करायची. का तर काय मला फेमस मी मला गेल्या सांगितलं होतं व्हायचं नाही, आणि होईन तर माझ्या कष्टानं होईन. मी कोणाच्या सपोर्टनं नाही होणार. मी जणं की कुणी मला चांगलं नावाजावं, लाईक शेअर करावं वगैरे नाही. मी मजाकमध्ये म्हणते, जसं की व्हिडिओ बनवायचा मुद्दा असतं, काहीतरी बोलायचं म्हणून बोलते मी. पण खऱ्या अर्थानं मला नाही केलं तरी चालतं, पण कमीत कमी हा व्हिडिओ एक शेअर तरी करा. लोकांना दुनियादारीमध्ये कळू द्या काय चाललं आपल्या महाराष्ट्रामध्ये, कसे नाजायज सरकार आलेलं आहे, काय काय होईल. अजून खूप काय तुम्हाला बघायचं आहे. आणि हा व्हिडिओ तर ते अंडे भक्तांना नक्की बघावा, जे ह्या नाजायज सरकारचे हातापाय चाटण्यामध्ये मग्न झालेले आहेत. मला त्या सरकारचं काय वाटत नाही. मला तर बिलकुल सरकार आवडतच नाही. का तर मेन तसंच जे मेन भाई म्हणजे माझ्या नजरेमध्ये बरं काय, माझी भाशक्ती तोच असा आहे. देवधर्म कुठल्या गुफेमध्ये जाऊ बसतो नरेंद्र मोदी, तर बाकीच्या चेल्यांना काय बोलावं. जसा गुरु तसे चेले होणार. त्यामुळं सरकाराकडून कुठली अपेक्षा धरणं तर सोडून दिलं मी, तर तुम्ही पण धरू नका, हे माझं सांगणं आहे. आणि काय तुम्ही ते 4 दिवसात चटक चांदणीमध्ये जर मग्न असताल अंड्या भक्तांसाठी, हे माझं मॅसेज आहे की मोदींना वगैरे लय चांगलं काम केले, काही नाही केलेलं, काही चांगलं काम नाही केलेलं. काय चांगलं काम केलेलं आहे या नसरापूरच्या ह्याच्यामध्ये पण बघून घ्या काय केलेलं आहे, कुठली ॲक्शन घेतलेली. अरे जितके बलात्कारी लोक आहेत ते फक्त BJP मध्ये भरलेले आहेत, शोधून आणून भरलेले आहेत. त्यामुळं काही चांगलेलं नाही हे झालेलं. काही गोरगरिबांसाठी तर ही BJP सरकार नाही आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, गोरगरिबांसाठी ही सरकार नाही आहे. ही फक्त VIP लोकांसाठी सरकार आहे. हे आधी ऐका, कधी हुशार होणार मला तेच कळणं झाले. लोक कधी हुशार होणार मला ते कळणं झाले. 4 रस्ते काय बनवले, 4 मंदिर काय बनवले की डोक्यावर घेऊन तुम्ही या सरकारला नाचायला लागले. अरे या सरकारनं तर जातीभेद तयार केला. जातीभेद कुठल्याच सरकारानं नाही केला, कुठल्याच विरोधी पक्षांना नाही केला. सत्तेमध्ये असताना देखील त्यांनी केलं नाही. पण ह्या सरकारानं ही जात ती जात म्हणून
आपल्यासारखा सामान्य माणसाला एकूण एकाच्या विरोधात उभा केलंय. हे नाही व्हायला पाहिजे, खरंच नाही व्हायला पाहिजे. सगळ्या जातीमध्ये अत्याचार होतात, सगळ्याच ह्याच्यामध्ये होतात. त्याचा अर्थ जातीवर नाही यायचा. मला हेच म्हणायचं आहे, ह्या सरकारला एवढंच काम आहे, जातीभेद करणं आणि एकूण एकावर टीका करणं. याच्या व्यतिरिक्त त्यांच्यापाशी काही काम उरलेलं नाही. आपल्या आम जनतेसाठी त्यांच्यापाशी काही काम राहिलेलं नाही मित्रांनो, मैत्रिणींनो. त्यामुळं आताचं कलियुग सरकार आहे. कलियुग म्हणायला काय हरकत नाही. ह्या सरकारानंच वागणं सुरू केलं कलियुगचं. तर आता कुठलाही पक्ष आला तरी काही फरक पडत नाही का त्या सरकारानं त्यांना देखील शिकवलं कसं वागायचं, तर ते पण शिकणारच झाले. पण होईन तितकं आपल्या घरातले लोक आपणच जपायला पाहिजे. आजचं कलियुग आहे. आपल्या शेजारी पाजारी आपल्याच घरामध्ये नराधम लपून बसलेले असतात. सो आपल्या लेकरावर, आपल्या माया बहिणीवर लक्ष ठेवा, हेच मला म्हणायचं आहे. बाकी हे सरकाराचं उडत गेलं, काही घेणं देणं नाही आहे.